कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, वडापाव असे सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. त्यांनी साकारलेला धर्मवीर कायमचा प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलाय. आपल्या मनोरंजन विश्वातील कारकिर्दीत त्यांनी 100 सिनेमे पूर्ण केले आहेत. आघाडीच्या नायक आणि दिग्दर्शकांमध्ये प्रसाद यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ अभिनयच नाही तर अनेक सामाजिक विषयांवरही ते सडेतोडपणे बोलत असतात. अशा वेळी कलाकारांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नेटकरी अत्यंत चुकीच्या शब्दात कलाकारांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. पण मी अशा ट्रोलर्सला जुमानत नाही, असं प्रसाद ओक स्पष्टपणे बोलले आहेत. ट्रोलर्स बद्दल तुम्हाला काय वाटतं यावर ते कॉकटेलला दिलेल्या मुलाखतीत बोलले आहेत. प्रसाद म्हणाले, ट्रोलर्सला मी फाट्यावर मारतो. मला काही फरक पडत नाही. ज्यांना उद्योगधंदे नाहीयेत, ज्यांना कुठल्याच गोष्टीचं देणं घेणं नाहीये, ज्यांना पैसे देऊन बसवलेलं आहे, असेच महाभाग आम्हाला ट्रोल करत असतात. त्यांना कुठल्या कलाकृतीचा फारसा काही फरक पडत असतो असं मला वाटत नाही. निदान मराठीत तर नाहीच नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. चित्रपट, मालिका, जाहिराती करून पैसे कमावणं आणि माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणं हे माझं काम आहे. आमच्या क्षेत्राला कुठलेच फिक्स इन्कम नाही, ज्याला पेन्शनही नाही. अत्यंत विचित्र आणि अनसर्टन असं आमचं करिअर आहे. मिळतील तेव्हा खूप पैसे मिळतील, नाही तेव्हा 6-6, 8-8, 12-12 महिने देखील आम्हाला काम नसतं. मी तर 2.5 वर्ष घरी बसलोय. 2.5 वर्ष माझ्याकडे एकही काम नव्हतं. अशी फेज येऊ शकते, कारण हे क्षेत्र खूपच अनिश्चित आहे, भयंकर अनिश्चित आहे. पण ते मी स्वीकारलं आहे आणि त्याच्यावर माझ्या आयुष्यातली अनेक माणसं जगणार आहेत आणि त्यांना जगवणं ही माझी जबाबदारी आहे. आम्ही भान असलेली माणसं आहोत, जबाबदारी असलेली माणसं आहोत. तू प्रेक्षक आहेस, तुझं मत मान्य करणं किंवा स्वीकारणं हे माझं कर्तव्य आहे. हा चित्रपट प्रसाद ओकने घाण केलाय, मान्य आहे. तुला आवडला नसेल तेही मला मान्य आहे. प्रसाद ओकने उत्तम काम केलंय असं म्हणालात तरी त्यासाठी धन्यवाद. या नाटकात प्रसादने अत्यंत झ दर्जाचं काम केलंय, तेही मी मान्य करेन. पण कुठल्याही ट्रोलिंगला मी आयुष्यात कधीच भिणार नाही आणि याआधी भ्यायलोही नाही. माझ्या कलाकृतीवर, माझ्या प्रामाणिक प्रेक्षकांवरती ठाम विश्वास आहे. जे माझा चित्रपट बघून माझ्या चुका सांगतात, जे माझं नाटक बघून माझ्या चुका सांगतात, जे हास्य जत्रा बघून मला सांगतात की ही कमेंट आवडलीये, ही कमेंट नाही आवडली, अशा मतांचा मी अत्यंत आदर करतो. त्यांना सन्मान देतो. त्यांची मतं मी ऐकतो, त्यावर विचारही करतो आणि तसं परिवर्तन माझ्यात घडवून आणतो. ट्रोलिंग बिलिंग काय असतं हे मला माहित नाही. कोण आहेत ही माणसं, काय संबंध आहे त्यांचा, मी अशांना जुमानत नाही, अशा शब्दात प्रसाद ओकने ट्रोलर्सचा समाचार घेतलाय. तुम्हाला प्रसादच्या मताविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.